असा तो मूल्यांचा स्रोत, सर्वशक्तिमान, सत्यम आणि अतिसुंदरम असलेला आम्हा सर्वांचा अविनाशी पिता, निराकार शिव परमात्मा, त्याची आपण सर्व अतिशय स्नेही आणि अतिभाग्यवान संतान आज या ब्रह्मकुमारीज विद्यालयाचा हाराचं पवित्र मंच सुशोभित करत असलेले अनेक विद्यार्थी ज्यांच्या हातून घडतात, आपलं जीवन बनवतात, असे सगळे आचार्य देवोभव ज्यांना म्हटलं जातं, असे आदरणीय सीनियर कॉलेजचे प्राचार्य भोसले सर, आदरणीय झावरे सर, त्याचबरोबर ज्यांच्या मुखातून आपण तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन, मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकलं, ते ब्रह्मकुमारीज विद्यालयाचे विद्यार्थी आदरणीय ब्रह्मकुमार वसंतभाई आणि त्यांचे विद्यार्थी आणि आजचे गेस्ट आदरणीय वाशीकर भाई त्याचबरोबर आज ज्या मुलांना या ठिकाणी उपस्थित निमंत्रित केलेलं आहे, ती सगळी गुणी बाळं 10वी आणि 12वी मध्ये 80% पुढे ज्यांनी गुण मिळवलेले आहेत, असे गुणी विद्यार्थी आणि बघण्यासाठी, कौतुकाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे सगळे पालक, ब्रह्मकुमारीज विद्यालयाचे पण काही विद्यार्थी आहेत आणि एज्युकेशन फील्डमध्ये आपली सेवा देणारे हे समोर बसलेले सगळे टीचर्स आहेत. अशा माझ्या सर्वच अतिप्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्याला जितक्या जोरात टाळ्या वाजवता येतील, आता वाजवू नका, सांगते मी तुम्हाला, तितक्या जोरात टाळ्या वाजवून आपला जो आनंद आणि खुशी आहे ती प्रस्तुत करायची आहे या सगळ्या गुणी विद्यार्थ्यांसाठी. भरभरून अभिनंदन. आता वाजवता त्यांचं कौतुक आहे, त्यांचा गौरव आहे, स्वागत आहे, सत्कार आहे, सन्मान आहे. या मंचवरील सर्वच वक्त्यांनी सगळेच शिक्षकी पेशामधले असल्यामुळे सगळ्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना दिलेलंच आहे. गौरव तुमच्या मेहनतीचा, कष्टाचा, तुमच्या मन लावून केलेल्या अभ्यासाचा, एकाग्रतेचा. तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच जे काही एम ठेवलेलं होतं की मला इतके मार्क्स घ्यायचे आहेत, त्या एमचा गौरव आहे. आणि त्याच्यासाठी ज्यांनी तुम्हाला साथ दिली, ते पालक असतील किंवा शिक्षक असतील, त्या सगळ्यांचंच आज या ठिकाणी अभिनंदन आहे. सगळ्यांच्या सांगण्यामध्ये हाच एक मुद्दा होता की केवळ आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये पुढं जायचं आहे असं नाही आहे, पण आपल्याला सर्वांगीण विकास साधायचा आहे. शिक्षण, ज्याला इंग्लिशमध्ये एज्युकेशन असं म्हटलं जातं आणि त्याचं स्पेलिंग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. ॲक्च्युली शिक्षणाची 3 उद्दिष्ट असतात. एक, शिक्षण सुशिक्षित बनण्यासाठी असतं, लिहायला आणि वाचायला आलं पाहिजे. दुसरा उद्देश असतो नॉलेज इज सोर्स ऑफ इन्कम, उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शिक्षण आहे. पण तिसरा आणि महत्त्वाचा उद्देश
तो आहे सुसंस्कारित घडणं. या 3 पैकी 2 उद्दिष्ट साध्य होत आहेत, पण तिसऱ्या उद्दिष्टासाठी पालक असोत किंवा शिक्षक असोत संतुष्ट आहेत. पालकांना पण विचारतीये. तिसरा उद्देश आहे सुसंस्कारित विद्यार्थी घडतो आहे का? काय, हा की ना? याचा उहापोह या वक्त्यांनी केलेलाच आहे, परंतु याचं उत्तर आहे फुल्ली ना. विद्यार्थ्यांकडून पालक शिक्षक संतुष्ट नाहीयेत. अर्थातच त्या विद्यार्थ्यांवरती जे चांगले संस्कार घडणं गरजेचं आहे त्याचं शिक्षण त्या स्कूलमध्ये पण मिळत आहे, नाही असं नाहीये. परंतु ब्रह्मकुमारीज विद्यालय जे डायरेक्ट सुप्रीम टीचर परमात्म्याने स्थापित केलं, त्याचा हा एकच उद्देश आहे, चांगल्या संस्कारांनी संपन्न मानव घडवणं. आणि त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी नियमित रूपाने दिलं जातं. केवळ दिलं नाही जात, परंतु त्यांच्याकडून ते करून घेतलं जातं. मध्यंतरीच्या काळामध्ये सर नैतिक मूल्य शिक्षण हा एक पिरियड होता स्कूलमध्ये, पण तो काही वर्ष चालला आणि परत तो मला वाटतं आता नाही आहे ना, आता नाही आहे. त्याचं कारण मला नाही माहिती का बंद केलेलं आहे, पण त्याची परम आवश्यकता आहे. या ठिकाणी जे पण रुजू होतात, ॲडमिट होतात,